नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी पी.व्ही. सर, राजमुद्रा ॲग्री इन्स्टिट्यूटमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आजचा जो काही प्रश्न आहे अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. आपल्या शेतकऱ्यांच्या संबंधित हा प्रश्न आहे. आपल्या या सीरीजमध्ये आजचा जो काही महत्त्वाचा प्रश्न आहे, तो महत्त्वाचा प्रश्न पाहूया आणि त्याच्या रिलेटेड असणारे जे काही विश्लेषण आहे पाचही पर्यायाचं, ते विश्लेषण आपण आजच्या या व्हिडिओमध्ये करूयात. मित्रांनो, जर तुम्ही नवीन असाल तर हा जो काही यूट्यूब चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करा, त्याला लाईक करा आणि शेअर करा. जर तुम्हाला माझ्यासोबत ॲपमध्ये तुम्हाला मोफत नोट्स पाहिजे असतील किंवा काही लेक्चर जर तुम्हाला ॲपमध्ये पाहिजे असतील, तर तुम्ही ग्रामसेवकची तयारी करत असेल किंवा कृषी सहाय्यकची तयारी करत असेल, म्हणजेच ग्रामपंचायत अधिकारी आणि सहाय्यक कृषी अधिकारी किंवा पशुधन पर्यवेक्षकची जर तयारी करत असेल, तर तुम्हाला हे जे काही ॲप आहे ॲग्री अँड जिओग्राफी बाय पी.व्ही. सर, हे प्ले स्टोअरमधून डाउनलोड करा. तुम्हाला जर टेलिग्राम तुमच्या मोबाईलमध्ये असेल तर @ॲग्री स्टडी एक्झाम हा जो काही टेलिग्राम चॅनल आहे, हा टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करा आणि पी.व्ही. सर राजमुद्रा फोरम हा जो यूट्यूब चॅनल आहे, ते यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून मी लेक्चर घेईल त्यावेळेस तुम्हाला नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती भेटेल. आणि जर तुमचे कोण मित्र ग्रामसेवक असेल किंवा कृषी सहाय्यक असेल किंवा पशुधन पर्यवेक्षक असेल किंवा इतर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असेल, तर त्यांना हे व्हिडिओ नक्की पाठवा, शेअर करा. मित्रांनो, आजचा जो काही प्रश्न आहे, हा प्रश्न आपण बघूया कोणता प्रश्न आहे. मित्रांनो, प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. प्रधानमंत्री किसान ऊर्जा उत्थान महाअभियान योजना, या योजनेला पीएम कुसुम असं म्हटलं जातं. आता ही पीएम कुसुम जी काही योजना आहे, ही योजना मार्च 2019 मध्ये सुरू करण्यात आली. आता मार्च 2019 मध्ये ज्यावेळेस ही योजना सुरू झाली मित्रांनो, ही योजना जे काही वाळवंटी प्रदेश आहे, आपण पाहतो की भारतामध्ये सर्वात कमी पावसाची नोंद जैसलमेर सारख्या ठिकाणी होते, म्हणजे राजस्थानमध्ये होते. आणि ह्या राजस्थानमधील जी काही जमीन आहे, जे काही दुष्काळी भाग आहे, ज्या ठिकाणी लाईट पोहोचू शकत नाही, त्या ठिकाणी सर्वप्रथम केंद्र सरकारने ही योजना सुरू केली 2019 मध्ये. म्हणजे सुरुवात ह्याची कुठं झाली, तर राजस्थान राज्यामध्ये याची सुरुवात झाली. मग ह्यांनी काय प्रश्न कसा तयार केलेला आहे मित्रांनो, की शेतकऱ्यांना सौर पंप बसवण्यासाठी किती टक्के अनुदान दिले जाते असं विचारलेलं आहे. म्हणजे सौर पंप बसवायचा आहे, म्हणजे शेतकऱ्यांचा जो काही लाईट बिल आहे तो झिरो करायचा आहे. शेतकऱ्यांचा लाईट बिल काय करायचं आहे, झिरो करायचं आहे. आणि शेतकऱ्यांना जास्तीत जास्त वीज कशी उपलब्ध होईल त्यासाठी प्रयत्न करायचे आहेत. म्हणजे शेतकऱ्यांना एकतर मोफत वीज मिळणार आहे आणि दिवसा सुद्धा वीज मिळणार आहे आणि शेतकऱ्यांचं वीज बिल सुद्धा मोफत असणार आहे. त्याच्यामुळे उत्पादनामध्ये काय होणार आहे, वाढ होणार आहे. आता ह्याची उद्दिष्टे काय आहेत, कसं आहे, याच्याबद्दल मी तुम्हाला सांगेल. तत्पूर्वी आपण ह्या पाचही पर्यायाचं, तुम्हाला जर याचं उत्तर येत असेल मित्रांनो, तर नक्की तुम्ही कमेंट्स करा, लाईक करा. यामध्ये बघा, हे 5 ऑप्शन आहेत. यांनी सांगते की 50% यामध्ये अनुदान दिलं जातं, 30% अनुदान दिलं जातं, 70% अनुदान दिलं जातं, 40% अनुदान दिलं जातं आणि 60% अनुदान दिलं जातं. मारा गोळी जर माहित नसेल तर. आता काय उत्तर असू शकतं, विचार करा बरं. किती उत्तर असू शकतं? आता बघा, जशी ही योजना आहे, आपण उत्तर शोधूया, लगेच उत्तर भेटेल आपल्याला, काळजी करू नका. आता बघा, यामध्ये आपलं जे काही उत्तर आहे ते उत्तर आहे 60%. 60% उत्तर आहे. पण हे 60% कसं आहे, याच्यामध्ये एक तुम्हाला सांगतो 60% नेमकं कसं आहे. आता हे आहे केंद्र सरकार किंवा भारत सरकार आपण म्हणूया, भारत सरकार. परंतु अलीकडच्या कालखंडामध्ये भारत सरकार हे नाव कमी ऐकायला भेटतं. या सरकारच्या कालखंडामध्ये मोदी सरकार हे नाव जास्त ऐकायला भेटतं. म्हणजे योजनेवरती सुद्धा तुमच्या गावामध्ये जर एखादा रथ येत असेल किंवा काय येत असेल, तर मोदी सरकार, गॅरंटीचं सरकार असं लिहिलेलं असतं. मग हे जे काही भारत सरकार आहे, हे भारत सरकार तुम्हाला 30% अनुदान देणार. किती टक्के देणार, 30% देणार. आणि संबंधित जो काही राज्य सरकार आहे, राज्य सरकार जो आहे ते तुम्हाला 30% अनुदान देणार. म्हणजे दोन्ही मिळून एकूण अनुदान किती झालं, 60% एकूण अनुदान झालं. म्हणजे यामध्ये बघा, शेतकऱ्यांना किती टक्के द्यायचं आहे, 40% द्यायचं. शेतकऱ्यांना किती खर्च येणार आहे, 40% खर्च येणार आहे. मग याच्यासाठी तुम्हाला सांगतो की हे 40% साठी बँक सुद्धा तुम्हाला कर्ज देऊ शकते शेतकऱ्यांना, बँक सुद्धा हे लोन देऊ शकते शेतकऱ्यांसाठी. परंतु सहजासहजी शेतकऱ्यांना हे फक्त कागदावरच असतं. शेतकऱ्यांना कोण बँकेमध्ये जवळ बसू देत नाहीत बाबांनो. हे एवढं भयानक सरकार आहे.
आमच्या शेतकऱ्यांच्या पार चप्पल बुट फाटून जातील तेवढ्या चक्रा मारायला होतील, परंतु त्यांना सहज कर्ज उपलब्ध करून देणार नाहीये. हे असं आहे 40%. जर 100 रुपये उदाहरण सांगतोय, जर 100 रुपयाचं जर असेल एक खर्च येत असेल तर तुम्हाला शेतकऱ्यांना फक्त 40 रुपये खर्च करायचे, 60 रुपये हा कोण देतोय? राज्य सरकार आणि केंद्र सरकार मिळून देत आहेत. आता बघा स्पष्टीकरण देतो. प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा एवं उत्थान महाअभियान, याला पीएम कुसुम म्हणतात, मी तुम्हाला सांगितलं. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सौर ऊर्जा पंप बसवण्यासाठी 60% अनुदान दिले जाते. आता ह्या उद्दिष्टावरती सुद्धा परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकतो, शक्यता नाकारता येत नाही. आता उद्दिष्ट काय आहे, उद्दिष्टावरती कसा प्रश्न येतो बघा. शेतीसाठी स्वच्छ व नूतनीकरणीय ऊर्जा उपलब्ध करून देणे हा पहिलं उद्दिष्ट आहे. डिझेलवर चालणाऱ्या पंपावर अवलंबित्व कमी करणे. म्हणजे काय होतं माहितीये का, ज्या भागामध्ये वीज पुरवठा करत नाही त्या ठिकाणी जनरेटर होते, इंजिन होतं बघा, इंजिन असायचं. आता खूप म्हणजे अलीकडच्या कालखंडामध्ये त्याचं प्रमाण कमी झालं, पण डिझेलवर हे इंजिन चालायचे. मग ज्या भागामध्ये लाईट उपलब्ध नाहीये त्या भागामध्ये तुम्ही हे सोलार बसवा. हे जी काही योजना आहे या योजनेअंतर्गत बसवा, सोलार पंप बसवा. म्हणजे तुम्हाला काय होईल की ह्याच्यावर डिझेलवर चालणारे जे काही पंप आहे ते कमी करण्याला यश भेटेल आणि त्यानंतर शेतकऱ्यांचा खर्च कमी करून उत्पादन वाढवणे हा एक याचं मुख्य उद्दिष्ट आहे असं आपण सांगू शकतो. आणि मित्रांनो दुसरं एक तुम्हाला सांगतो, हे झाली शेतकऱ्यांसाठी आहे. आणि शेतकऱ्यांसाठी आणि नंतर जी काही योजना आहे ती योजना म्हणजे एक शेतकऱ्यांच्या व्यतिरिक्त जे काही आपले आपण राहतो घरामध्ये सुद्धा तुम्ही वीज बसवू शकता, म्हणजे सोलार बसवू शकता. घराचं बिल सुद्धा तुम्ही 0 करू शकता. किती युनिट पर्यंत? 300 युनिट पर्यंत. आणि ही जी काही योजना आहे ही योजना आहे प्रधानमंत्री सूर्यघर वीज योजना असं आपण म्हणू शकतो. प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना असं योजनेचं नाव आहे. ह्याच्यासारखीच योजना आहे, फक्त ही शेतकऱ्यांसाठी आहे आणि ती सामान्य लोकांसाठी आहे. जे म्हणजे तुम्ही कुणासाठी, म्हणजे मी सुद्धा माझ्या घराच्या स्लॅबवरती छत वरती तुम्ही या ठिकाणी जे काही प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना आहे, प्रधानमंत्री सूर्यघर मोफत योजना ही अशीच योजना आहे. 2024 मध्ये ही योजना सुरू झाली. कधी? 2024 मध्ये फेब्रुवारी मध्ये सामान्य नागरिकांच्या छतावरती सोलर बसवणे आणि वीज पुरवठा करणे. काय आहे? या योजनेसारखीच आहे बरं का. ही शेतकऱ्यांसारखी योजना, पीएम कुसुम हे शेतकऱ्यांची योजना आणि ही सर्वसामान्य लोकांच्या स्लॅबवरती तुम्ही या ठिकाणी प्रधानमंत्री सूर्यघर मोफत योजना पंप बसवू शकता. ही योजना कशी आहे तुम्हाला सांगतो मित्रांनो. ही योजना 1 किलोवॅट, 2 किलोवॅट आणि 3 किलोवॅट पर्यंत काम करणार आहे. म्हणजे 1 किलोवॅटचं जर तुम्ही स्लॅबवरती जर तुम्ही सोलार बसवलात तर तुम्हाला 30,000 रुपये भेटणार आहेत. 2 किलो जर बसवलात तर तुम्हाला 60,000 भेटणार आहेत आणि 3 किलो जर भेटलं तर तुम्हाला साधारणतः 78,000 रुपये 3 किलोला सबसिडी भेटणार आहे. म्हणजे जर तुम्ही अदानीचा असेल, टाटाचा असेल, किंवा मी कुणाची जाहिरात करत नाहीये, किंवा कोणाचाही तुम्ही सोलार सेट जर बसवत असेल तर साधारणतः 1,80,000 रुपये खर्च येतो सध्या स्थितीमध्ये. तर वरचा जो काही 78,000 रुपये जे आहे, 78,000 हा गव्हर्नमेंट देणार आणि 1,02,000 रुपये जे आहे तुम्हाला जे काही खर्च आहे तो 1,02,000 खर्च फक्त तुम्हाला स्वतःला द्यायचा आहे आणि 300 युनिट पर्यंत तुम्हाला वीज वापरता येणार आहे. ह्या प्रधानमंत्री जी काही सूर्यघर मोफत योजना जी आहे याच्या अंतर्गत आहे मित्रांनो. ह्याचा सुद्धा फायदा घेऊ शकतो. अशी जी एक योजना अजून एक सांगतो तुम्हाला, माननीय आपल्या फडणवीस साहेबांच्या कालखंडामध्ये ही सुरू झालेली आहे, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 आपण म्हणू शकतो. ही जी काही योजना आहे ही योजना 8 मे 2023 मध्ये सुरू झाली. 8 मे 2023 मध्ये. बघा ह्याचं उद्दिष्ट बघा. आमच्या शेतकऱ्यांना विचारा, ही योजना खरंच चालू आहे का? मला वाटत नाही की ही योजना चालू असेल, कारण की आमच्याकडे रात्री लाईट असते, दिवसा नाहीये. पण ही योजना माननीय फडणवीस साहेबांनी नेमकी कशासाठी चालू केली हे मला आतापर्यंत कळालेलं नाहीये. आता योजनेचं नाव काय दिलंय की मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0, म्हणजे दुसरा टप्पा आहे. 2.0 म्हणजे काय आहे? याचा दुसरा टप्पा आहे. 8 मेला सुरू झालेले आहे, 8 मे 2023 मध्ये. ह्याचं उद्दिष्ट काय आहे बघा. शेतकऱ्यांना दिवसा भरोशाचा आणि कंटिन्यू वीज पुरवठा करणे, म्हणजे भरोशाची वीज, म्हणजे दिवसा
तुमचे 3 फेज असणार, म्हणजे दिवसा तुम्ही शेतीला पाणी देऊ शकता. हे खरं आहे का? तुम्ही जर व्हिडिओ पाहत असेल, शेतामध्ये जर का असाल, तर मला सांगा तुमच्याकडे लोड शेडिंग किती तास आहे? आणि ही काय म्हणते, भरोशाची वीज देईल, असं माननीय आमचे मुख्यमंत्री साहेब सांगतात. अशा योजना आहेत मित्रांनो. ही जी काही प्रधानमंत्रीच्या रिलेटेड मी 2-3 योजना तुम्हाला सांगितल्या, ही शेतकऱ्यांसाठी जी सांगितलेली प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा उत्थान महाअभियान पीएम कुसुम हे सांगितलं. राजस्थानमध्ये सुरुवात झालेली या योजनेची. 60% अनुदान देतं राज्य सरकार, 30%, केंद्र सरकार 30%. आणि ही जी योजना आहे प्रधानमंत्री सूर्यघर मोफत योजना 2024 मध्ये सुरू झाली. ही योजना सामान्य जे काही लोक आहेत त्यांच्या घरावरती स्लॅबवरती तुम्ही काय बसू शकता, पॅनल बसू शकता. 300 युनिट पर्यंत वीज निर्माण करू शकता. आणि हे 300 युनिट पर्यंत जर तुम्हाला 1 युनिटचं जर बसवायचं असेल, एक युनिट जर असेल, दररोज तुम्हाला साधारणतः 4 युनिट तुम्हाला वीज निर्माण होऊ शकेल. एक अंदाजा 4 युनिट. ओके, 4 युनिट वीज होते 1 किलो मध्ये. आणि जर तुमचा वापर जर 12 वॅटचा असेल तर तुम्हाला 3 किलो लागेल. जर तुमचा वापर 16 वॅटचा असेल तर तुम्हाला 4 किलो लागेल. तर तुमचा वापर 20 किलो वॅटचा असेल तर 5 किलो लागेल. परंतु तुम्ही 10 किलोचं जरी बसवलं तरी बसू शकता. परंतु तुम्हाला अनुदान फक्त कितीवरती आहे, सबसिडी कितीवर आहे, 3%, 3 किलोवरती सबसिडी आहे. शेवटपर्यंत 78,000 तुम्हाला सबसिडी मिळू शकते, जास्त मिळणार नाहीये. मित्रांनो, हा प्रश्न कसा वाटला तुम्हाला? आणि या असेच प्रश्न जे आहेत, हे असेच प्रश्न हे पाहण्यासाठी आपलं जे काही YouTube चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. कसा वाटला मित्रांनो आजचा जो काही प्रश्न आहे, शेतकऱ्यांच्या संदर्भात आहे आणि खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. आणखी काही योजना असतील तर तुम्ही योजना शोधा आणि अभ्यास करा. ओके, धन्यवाद मित्रांनो, थँक्यू.